मंडळी, सध्या राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. स्थानिक पातळीवर होत असलेल्या निवडणुकांसाठी एकत्र येणाऱ्या पक्षांच्या युत्या आणि आघाड्या या निवडणुकीत मोडून पडल्याचं, तर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष स्थानिक पातळीवर एकत्र आलेले दिसत आहेत. त्यातही राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्यात स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी जोरदार चढावळ लागलेली आहे. त्यातून हे पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आमनेसामने आलेले दिसत आहेत. मित्रपक्षांमधूनच नेत्यांपासून उमेदवारांपर्यंत घाऊक प्रमाणात पळवापळवी होत आहे. तसेच या फोडाफोडीमधून राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांमध्येच तीव्र मतभेद निर्माण झालेले दिसत आहेत. आता महायुतीमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये वाद उफाळून आलेला दिसतोय. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेलं शीतयुद्ध विकोपाला गेलेलं दिसत आहे. त्यातूनच गेल्या 2-3 दिवसांपासून राज्यातील महायुती सरकार आणि भाजपा व शिवसेना, शिंदे गट यांच्यामध्ये सारं काही अलबेल नसल्याचे संकेत सध्या मिळत आहेत. तसेच मुंबईपासून दिल्लीपर्यंत नाट्यमय घडामोडी, आरोप-प्रत्यारोप आणि सोशल मीडियावरून एकमेकांविरोधात कुजबूज चालू झाली आहे. हे सारं काही भाजपाचा आक्रमक पक्षविस्तार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या गुप्त संघर्षामधून बाहेर पडत असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे, फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचं नेमकं कारण काय आणि त्यात येणाऱ्या काळात कोण वरचं ठरणार, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. साधारण 3.25-3.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2022 सालच्या जून महिन्यात विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन काही तास उलटले असताना आज शिवसेनेतील वजनदार मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काही आमदार अचानक नॉट रिचेबल झाल्याचं वृत्त धडकलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. शिंदेंनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि भाजपा नेत्यांच्या डोळ्यात खुपत असलेलं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलेलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देणारे एकनाथ शिंदे हे भाजपासाठी एखाद्या रत्नासारखे बनले. शिंदेंचा मानमरातब एवढा होता की भाजपाने काळजावर दगड ठेवून त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलेलं होतं. देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे सर्वच नेते एकनाथ शिंदेंना जिंकलेल्या वर्ल्ड कपसारखं मिरवत होते. त्या काळी शिंदे आणि फडणवीस सगळीकडे जोडीने फिरायचे आणि त्यांच्यातल्या मैत्रीची चर्चाही खूप व्हायची. मात्र या काळात या मैत्रीच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि एकेकाळचे हवेहवेसे वाटणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष आता फडणवीस आणि भाजपाला नकोसा झालाय. त्यामागचं मुख्य कारण आहे ते कुरघोडीचं राजकारण. 2022 सालच्या त्या बंडानंतर अनपेक्षितपणे बनलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीच्या काही काळात काहीसे बाबरलेले दिसले होते. मात्र नंतर त्यांनी मुख्यमंत्री पदावर मजबूत पद्धतीने मान ठोकलेली होती. तसेच भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून बसलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनपेक्षितपणे असं आव्हान उभं राहिलं होतं. 2024च्या